गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना चांगलं माहीत आहे। अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक। आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात। त्याच्यामुळे उद्याच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय नरिमन पॉइंट इथे 11 वाजता होईल। आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा, झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत, त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील। नाना पटोळे म्हणतात की टोकाची भूमिका घेऊन आहे तुम्ही। उद्या पत्रकार परिषद आहे संयुक्त ना, उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे। याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत। कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही, ना काँग्रेस पक्षाने घेतली, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली, ना शिवसेनेने घेतली। आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटतात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं, मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो। नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्या भागातल्या। मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या, आम्ही त्यांना शांत केले। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा, पण आता काही ठिकाणी CPIM, CPIM यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता। त्यांच्याशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही काही मार्ग काढलेला आहे। याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहे। वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते किंवा युती, महायुती का युती होत असते। कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते। पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर, जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या 11 वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेली आहे। कोण असं वडेट्टीवार म्हणतात। चांगलं आहे ना, वडेट्टीवार हे योग्य बोलत आहेत। आता या विषयावरती फार चर्चा न करता उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तिन्ही पक्षांनी आणि इतर आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन 48 जागावर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात करावा ही आमची भूमिका आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।